बूम खाली घ्या थोडे, अरे बूम खाली घ्या थोडे. मामा किती जागांचा प्रस्ताव तुम्ही अजित पवारांना दिला त्याचं उत्तर सांगा. किती जागांचा प्रस्ताव तुम्ही किती जागांचा प्रस्ताव दिलेला होता थेट उत्तर द्या. होते बरं आणि दादांशी आम्ही येणाऱ्या महानगरपालिकेच्या बोला ना तुम्ही किती जागांचा प्रस्ताव दिला तेवढं सांगा ना. याच्यामध्ये कुठल्या जागेचा प्रस्ताव आता दिलेला नाहीये. आता आम्ही त्यांच्याशी भेटलोय, बोललोय आणि परत आमची चर्चा रात्री होणार आहे. अजून आमची कुठली चर्चा झालेली नाहीये, पण आम्ही भेटायला आलेले आणि आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात आपण राज्यामध्ये एकत्र आहोत. त्यामुळे आम्हाला आम्ही काय बसू शकतो का एवढं फक्त आम्ही आमचं त्यांच्याशी भाजपसोबतचं फिसकटलं का तुमचं? भाजपसोबतचं फिसकटलं का? भाजपसोबतचं फिसकटलंय का? याच्यामध्ये सदिच्छा भेट होती, निवडणूक आहे असली तरी भाजप सोबतचं फिसकटलंय का त्यांच्यासोबतचं युतीचं ठरलंय त्याचं उत्तर द्या. याच्यामध्ये अजूनही युतीची चर्चा आणि सगळ्या गोष्टी स्पष्टता अजून आलेली नाही. माझ्याबरोबर असणारे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आमची चर्चा झाल्यानंतर आम्ही दादांना भेटायला आलो आणि दादांना भेटायला आल्यानंतर आम्ही काही गोष्टीची चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण दादांपुढे एवढी मीटिंग बैठक होती. दादांबरोबर बसलो, गप्पा मारल्या आणि आम्ही दादांना सांगितलं की तुम्ही आणि आम्ही जर येत असेल तर आपल्याला पुढे काय करता येईल. दादांनी ग्रीन सिग्नल दिला. दादांनी काय ग्रीन सिग्नल दिला नाही, पण आम्ही एक राजकीय भेट आणि शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांच्या चर्चा अंती एकदा आम्ही भेट घेतली. भाजप सोबतची युती आहे का तुटली? आता भाजप सोबतची युती आहे का तुटली? युती आहे का तुटली भाजप सोबतची? अरे मला तुम्हाला एक सांगा, भाजपने किती जागा आजच्या तारखेला भाजपने लोकांनी फॉर्म भरले 60 लोकांनी भाजपच्या. किती जागा किती दिल्या भाजपने तुम्हाला? स्पष्टता युतीची स्पष्टता अजून पूर्णपणे आमच्यापर्यंत आलेली नाहीये. कोणाला निरोप देतो? थांबा बोलू द्या ना बोलू द्या. अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले तरी तुम्ही म्हणता की अजून आमच्या चर्चा सुरू आहे. भाजप तुमच्यावर दुर्लक्ष करताय का? 3 वाजेपर्यंतची वेळ आहे फक्त. तुम्हाला किती जागेची अपेक्षा आहे? आमची स्पष्टता अजून युतीची झालेली नाहीये. दादांना भेटायला आलेलो आहे. दादा काय म्हणतात त्याचा निरोप आम्हाला संध्याकाळी मिळेल. भाजप काय म्हणतात? तुम्हाला किती जागा? मामा साधारण किती जागांचा प्रस्ताव तर तुम्ही दिला असेल ना? काहीतरी तर जागांची चर्चा केली असेल तुम्ही का नाही केली? 1 मिनिट काही चर्चा झाली नाही. दादांना भेटायला आलो आणि याच्यामध्ये दादांनी तुम्हाला वेळ दिला ना असं म्हणायचं का? काय चर्चा नाही दादांबरोबर चहा पिलो, फोटो दाखवू का? चहा पिण्याची वेळ मामा, चहा पिण्याची वेळ. एक तर तुम्हाला कुठल्याच भाजप सोबत ज्या ज्या बैठका झाल्या मामा दादा निघाले. मामा कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही दादा बोलत नसतोय. बोला दादांबरोबर आमची चर्चा पक्षश्रेष्ठींनी काय सांगितलंय? अजित पवारांसोबत जाऊन युती करायचं सांगितलं पक्षश्रेष्ठींनी? पक्षाच्या अशा काही सूचना मला नाहीये. आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि याच्यामध्ये पक्षाने काय मला सूचना दिल्या नाही, पण आम्ही कार्यकर्त्यांना घेऊन नाही अजून प्रस्ताव बिस्ताव काय आलेला प्रस्ताव असं काय आलेलं नाही. तुम्ही भूमिका स्पष्ट का नाही करत? दादा नाही जायचंय ऐका मामा
मामा एकतर भाजप सोबत इतक्या बैठका झाल्या, एकाही बैठकीला तुम्हाला बोलवलं गेलं नाही, तुम्ही तिथे गेला नाहीत, आणि आता असं काय घडलं की तुम्ही थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत बोलणं करायला आलात? दादांचं काय पहिल्यांदा येतो का? दादांकडे नेहमी येतो मी. पण भाजप सोबत एकाही बैठकीला तुम्ही नव्हता. दादांच्या बैठकीला दादांचा माझ्या परिवाराचा संबंध आहे. कधी तुम्ही ऐकलं असेल दादांना भेटून मी कधी भेटलो. मामा एक गोष्ट एक गोष्ट ऐका ना मामा, उमेदवारांना आतापर्यंत सेनेनी तयारी करायला सांगितलं, एबी फॉर्म दिले. अजून आमचा एबी फॉर्म अजून कुठल्याही कार्यकर्त्याला दिला नाही. सगळ्यांना फॉर्म भरायला लावलेला आहे. आमचा एबी फॉर्म आज त्यांना उद्या सकाळपर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांना पोहोचेल. आमचा काय त्याचा प्रस्ताव नव्हता. आम्ही फक्त दादांना भेटायला आलो आणि भेटी आणखी आम्हाला चर्चा करायची, आपल्याला कसं जाता येईल का. मामा ऐका ना मामा, विजय शिवतारे काल मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले असताना त्यांनी किती जागांचा प्रस्ताव दिला आणि भाजपकडनं तुम्हाला किती जागांचं उत्तर आलंय? त्या जागांवर तुम्ही समाधानी आहात का नाहीयेत? कारण उद्या शेवटचा दिवस आहे. आता याच्यात महाराष्ट्र कोण काढणार आणि कसा काढणार? आता याच्यामध्ये शिवतरेंनी प्रस्ताव काय दिला हा मला माहिती नाही. पण आम्ही 10-12 कार्यकर्ते आलो, म्हणजे त्याच्यामध्ये सर्व पदाधिकारी होते आणि त्यांना एकदा दादांपुढे आमची एक चर्चा करायची होती की दादांनी आम्हाला अजून बोललो आम्ही. दादा म्हणजे मी संध्याकाळी तुमच्याशी बोलतो. तुम्ही कुठल्या मुद्द्यांवर बैठकीतले काय मुद्दे होते? कुठल्या मुद्द्यांवर मामा प्रस्ताव जो तुम्ही दिलेला आहे कुठल्या तरी जागांवर दिलेला प्रस्ताव असेल ना? बाबा सर एक मिनिट ते तरी सांगा. आता याच्यामध्ये बघा दादांशी बोललोय, अजून आमची चर्चा झालेली आहे. पण त्याच्यामध्ये दादांचं आमचं प्रस्तावाबद्दल काय बोलणं नाही आलं. पण आमची राज्यामध्ये आम्ही एकत्र काम करतो आणि महानगरपालिकेत एकत्र का करू नये म्हणून त्यासाठी आम्ही बोलायला आलो. पण दादांनी त्याबद्दल आम्ही बोललो त्यांच्याशी, पण आम्हाला ते व्यवस्थित रात्री फोन करू. शिवसेनेचा निर्णय होणार कधी? निर्णय होणार कधी? शिवसैनिक संभ्रमात आहेत मामा. दिला नाही असं तुम्ही म्हणाले, याचा अर्थ चर्चा झाली नाही असं होतं. नाही चर्चा नाही, अजून आम्ही फक्त भेटायला आलो. अजून आमची चर्चा झाली. मी शिवसेनेत आहे आणि कायम धनुष्यबाणाला तुम्ही म्हणून नाराज आहे. अरे मी नाराज आहे. माझी मुलं लय आहेत, तुमच्या सेटला मुलं आहेत. एक मिनिट, माझ्या मुलासाठी मी आलो नाही. माझा मुलगा शिंदे सेनेतून धनुष्यबाणावर निवडून 100% येणार आहे. त्यामध्ये दुमत नाहीये. धनुष्यबाण आमच्या हातात आहे. धनुष्यबाण काय दुसऱ्याच्या हातात आहे. भाजप सोबत युती आहे की नाही आता? तुम्हाला सांगतो ना किती कार्यकर्त्यांना